या सरकारने आपल्यावरती केली आणि त्या दडपशाहीच्या विरोधात आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने जमलात, हजारोंच्या संख्येने जमलात, याच्या पुढे सरकारला झुकावंच. आणि म्हणून आम्ही सरकारला कालपासून आमच्या अध्यक्षाला विनंती करत होते की आम्हाला मोर्चा काढण्याची परवानगी द्या, आम्ही शांततेत मोर्चा काढू. पण पोलीस अडवणूक करत होते, मोर्चाला परवानगी देत नव्हते. अखेर हा मोर्चा निघाला, त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या मनापासून अभिनंदन. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठीचा मराठीचा मुंबईचा आणि महाराष्ट्राचा मराठीचा. छत्रपती शिवाजी महाराज की आणि मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, 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 मराठी बोला तुम्ही मराठी बोला. बोला पण मराठी बोला, मराठी बोला तुम्ही, मराठी बोला, बोला पण मराठी बोला. मराठी बोला तुम्ही मराठी बोला. मराठी शिका तुम्ही मराठी शिका. मराठी शिका तुम्ही मराठी शिका. मराठी शिका तुम्ही, मराठी शिका. मराठी शिका तुम्ही मराठी शिका. मराठी एका तुटीत. मराठी एका तुटीत. शिवाजी महाराज की. हर 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 महादेव. आस्ते कदम, आस्ते कदम, आस्ते कदम. महाराज गणपती प्रजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टावधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार पंडित शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर गौड्य प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा शिवछत्रपती महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. नमो पार्वती. यानंतर माजी खासदार राजन विचारे साहेब आपले शब्द 2 मिनिटात मानतील. धन्यवाद. जय महाराष्ट्र. सर्वप्रथम मी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि मराठी एकीकरण समिती आणि सर्व पक्षातली सर्व मंडळी यांना मी धन्यवाद देईन की या ठिकाणी एकजूट काय असते ते मला वाटतं 4 दिवसापूर्वी या संपूर्ण देशाने त्या ठिकाणी बघितलं होतं. आणि त्या ठिकाणी GR काढला होता आणि तो GR ज्यावेळेला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जाळण्याचं काम केलं आणि त्यानंतर तुम्ही बघितलं असेल हा GR रद्द करण्यात आला. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल सरकारला त्या ठिकाणी नमवावं लागलं आणि हाच खरा मराठी एकजुटीचा विजय असेल. आणि त्या ठिकाणी आज मीरा भाईंदरमध्ये या ठिकाणी इतर भाषिकांचा मोर्चा निघतो परंतु आपला मराठी माणसांचा मोर्चा निघू शकत नाही. आणि असं असताना सुद्धा आज जर मोर्चा काढून दिला असता तर ही वेळ आली असती का सांगा मला. आज 2 दिवसापासून
प्रत्येक कार्यकर्त्याच्या घरी जाऊन त्या ठिकाणी त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणी काही लोकांना अटक करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता. आज तुम्ही बघितलं असेल काहींना नोटीस दिल्या होत्या तडीपारच्या. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर मनमानी करत असाल तर मला वाटतं हा छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणाची दादागिरी या ठिकाणी चालून देणार नाही. आणि जर अन्याय होणार असेल तर या अन्यायाला नक्की त्याप्रमाणे आम्ही तोंड देऊ. आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीने हे चालू आहे. आज या ठिकाणी अत्याचार, महिलांवरती अत्याचार होत आहेत, उद्योगधंदे त्या ठिकाणी पवले जात आहेत आणि त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल आज कुठेही विकासाची कामं या ठिकाणी दिसत नाहीत. फक्त यांचे खिसे वाटायचं काम आज मीरा भाईंदरमध्ये चालू आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी मराठी माणसाला डिवचण्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल पहिल्या आधी त्या ठिकाणी आज या ठिकाणी बघितलं असेल की या ठिकाणी पहिल्यांदा त्या ठिकाणी हे केलं की बटेंगे तो कटेंगे म्हणजे हिंदू मुसलमान या ठिकाणी लावण्याचा प्रयत्न केला. आज तुम्ही बघितलं असेल मराठा समाज असेल, धनगर समाज असेल, इतर बाकी समाज असेल, ओबीसी समाज असेल, या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य करण्यासाठी मोर्चे काढले, त्या ठिकाणी सुद्धा दडपण्याचं काम केलं होतं. आणि आज या ठिकाणी सर्व मराठी बांधव आणि त्यांना मराठी भाषेवरती प्रेम करणारे इतर भाषिक सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि त्या ठिकाणी आज तुम्ही जर बघितलं असेल की आज मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासून धरपकड चालू असताना सुद्धा आता मग एक महाशय इथे येऊन गेले. तुम्हाला लाज वाटत असेल तर पहिला राजीनामा द्या आणि मग इकडे या. तुम्हाला बोलायचा काहीच हक्क नाही. आणि आज मराठी माणसाच्या नायकासाठी लढणारे दोन्ही पक्ष आहेत. आणि आज तुम्ही बघितलं असेल राजसाहेब असेल, उद्धव साहेब असतील किंवा इतर पक्षाचे लोक असतील, आज या ठिकाणी फक्त मराठी म्हणून या ठिकाणी आलेले आहेत. आणि म्हणून असाच जर मराठी माणसावरती अन्याय करणार असेल तर मला वाटतं आम्ही खपून घेणार नाहोत. परत एकदा या ठिकाणी सर्व मराठी एकजुटीचा या ठिकाणी विजय असो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. चालू आहे तुला समजतं का नाही काय? बंधू भगिनींना अशी घोषणा करण्यात येते की एक 10 मिनिटांमध्ये सन्माननीय अविनाश जाधव साहेब या ठिकाणी येत आहेत. मी सर्व मराठी बांधवांना मी मनापासून धन्यवाद मानतो. अशीच एकजूट ठेवा. मला मागाशी एक पत्रकाराने प्रश्न विचारला की याच्या पुढचा स्टेप काय आहे. पहिला याचा पुढचा स्टेप असा आहे की आमच्या शेपटीवर पाय दिला तो परत महाराष्ट्र पेटेल आणि जे पाणी कमी पडेल सूर्या डॅमचं पाणी पडेल एवढं त्यांना मी सांगितलं. त्यामुळे मराठी माणसाच्या नादी लागू नका. मला कळकळीची विनंती आहे, आमदार असतील, खासदार असतील, या ठिकाणी मीरा भाईंदरमध्ये फार मोठे मोठे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे जे 6 महिन्यामध्ये सुटणार होतं ते अजून काय पाणी कोणाला आलेलं नाहीये. त्यामुळे रस्त्याची विटामणा होत आहे. आज रस्त्याची हालत खराब आहे. त्यामुळे भरपूर विषय त्याच्यामध्ये डोकं घाला. मीरा भाईंदरच्या जनतेचे आपण टॅक्स घेतो. मीरा भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी माजलेले आहेत, काम करत नाही, त्यांच्यावर कोणाचा अंकुश नाही. तर मला वाटतं त्याच्यावर जातीने लक्ष देणं गरजेचं आहे. आज मीरा भाईंदरमध्ये प्रत्येक नागरिक त्रस्त आहे, लक्षात घ्या. त्यामुळे खेडूत असतील, या ठिकाणी कामगार असतील, भरपूर मोठा. तर मला या आमदार खासदारांना कळकळीची विनंती की त्याच्यावर लक्ष द्या. आम्ही तुमच्या सोबत आहोत. चांगलं काम केलं तर तुम्ही नक्कीच तुमची वावा करू. पण असे कुठे जाती तेढ निर्माण करत असाल तर आम्ही तसंच्या तसं उत्तर पण देऊ. हे पण तुमच्या या क्षणी सांगतो. जय भवानी. जय भवानी, जय भवानी. अरे काय काय दिलं मी तुम्हाला.
आमच्या जमिनी दिल्या, आमच्या जमिनीवर तुम्ही घरं बांधले आणि आजच आम्हाला त्या जमिनीमध्ये त्या घरामध्ये मराठी म्हणून आम्हाला घर दिलं जात नाही. हा कुठला न्याय आहे? जमिनी आमच्या. प्रत्येक चौकामध्ये जावा, नाव कुणाचं आहे? कारण ते नावं असता येत नाही, तू कोणा माहित सुद्धा नाही, पण एका सुद्धा भूमिपुत्राचं नाव या जमिनीच्या एका चौकाला दिलं गेलं नाही. का दिलं गेलं नाही? आपण शांत आहोत, मराठी माणूस शांत आहे म्हणून हे सगळं होत आहे. तुम्ही जागृत झालात, असेच जागृत राहाल तर भविष्यामध्ये मराठी माणसावर कुठलाही अन्याय होणार नाही. काल तुम्ही बघितलात टीडीआर घोटाळे, सगळ्यात जास्त घोटाळे टीडीआर. आता सोसायट्याचं रिडेव्हलपमेंटचं काम त्यांनी हातात घेत आहेत. तुम्हाला एक उदाहरण सांगतो मित्रांनो, एक सोसायटीमध्ये एक डिस्प्यूट रेज केला, तहसीलदारकडे अर्ज केला, तहसीलदारने सातबाऱ्यावर नाव चढवलं. लगेच यांनी सगळं त्या सातबाऱ्यावरचा टीडीआर उचलला, स्वतःच्या बिल्डिंग मध्ये लावला, बिल्डिंग बनवली. ती ऑर्डर लगेच एसटीओला चॅलेंज केली, म्हणजे डेप्युटी कलेक्टरकडे चॅलेंज केली आणि तो सातबारा परत त्या शेतकऱ्याच्या नावावर गेला. तो टीडीआर उचललेला कुठे गेला? तो टीडीआर त्याला परत मिळाला का? आजपर्यंत तो टीडीआर परत मिळाला नाही. ते टीडीआर घोटाळे करणारे आहेत. अहो तुम्हाला माहित आहे का, आपले एक नेते त्यांनी चेन्नईला जमीन घेतली. चेन्नईला जमीन घेतल्यानंतर त्या जमिनीला फेन्सिंग केली. कनक्या गेला असता कधी महानगरच्या पालिकेच्या पैशातून फेन्सिंग केली आहे. चेन्नईला जमीन गेली, चेन्नईला जो गेला ना जमीन, तिथं रोड काढला. रोड आदिवासी जमीन आहे, ती रोड काढला, त्या रोडचा टीडीआर उचलला. त्या टीडीआरच्या 40 कोटी रुपयामध्ये स्वतःचं डेव्हलपमेंट करता येते. फक्त आणि फक्त स्वतःचा विकास करतायत, बिना देशाच्या काही घेणं नाही. म्हणून मराठी माणसाला तुम्हाला विनंती आहे, जर आज जागलात तर उद्या जिवंत राहाल. उद्या जर नाही झोपलात तर तुमच्या मुलांना परत यांच्या नोकऱ्याच कराव्या लागतील, लक्षात ठेवा. म्हणून तुम्ही जागा आणि असेच जागृत राहा. प्रत्येक ठिकाणी मराठी माणसाला सोबत घ्या, साथ द्या. मराठी माणसावरला अन्याय हे शहर, या शहराचे भूमिपुत्र कधी सहन करणार नाहीत. त्या गोष्टीची मी ग्वाही देतो. आणि आमची कुठेही गरज पडली, कधीही गरज पडली सांगा, त्या ठिकाणी आम्ही तुमच्या खांद्याला खांदा लावून उभा राहू. म्हणून मराठी बांधवांना परत एकदा विनंती करतो, कृपा करून मराठी माणसावर ज्या ठिकाणी कुठे अन्याय होत असेल, मी कायद्याचा एक वकील आहे, माझी कुठेही गरज पडली सांगा, मराठी माणसावर अन्याय होईल, त्या ठिकाणी 100% जाती हजर असेल तुमच्यासाठी. तर माझ्या तमाम मराठी बांधव बहिणींनो, माझी विनंती आपल्याला, या मीराबाईच्या शहराला, या शहरातल्या मराठी माणसाला जर वाचवायचं असेल तर तुम्हाला एकत्र राहावं लागेल, एकजुटीनं राहावं लागेल, एकत्र राहून काम करावं. कुठल्याही मराठी माणसानं आजपर्यंत कुठल्याही उत्तर भारतीय किंवा इतर प्रदेशातल्या माणसावर अन्याय केलेला नाही. त्यांनीच आमच्या पोरी पळवून दिल्या, त्यांनीच आमच्या जमिनी हडप केल्या. एवढं सगळं करून सुद्धा आम्ही तुम्हाला पोटात घेऊन राहतोय, तुमच्या सोबत राहतोय. तर एवढं बोलून 2 शब्द संपवतो. या ठिकाणी सर्वजण एकत्र राहाल, असंच एकजूट राहाल अशी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय भवानी. त्यानंतर शिवसेनेचे नेते विनोद घोसाळकर साहेब आपला मनोगत व्यक्त करतील. पुढे घ्या. हा भाऊ, हा बोल दे, हे घेऊन जा सर. सन्माननीय माजी खासदार विचारे साहेब, व्यासपीठावरती सर्व मराठी एकीकरण समितीचे नेते मंडळी आणि माझ्यासमोर असलेला प्रचंड समूहामध्ये मी पाहतोय की सर्व धर्मीय या मराठीला पाठिंबा देण्यासाठी आलेले सर्व या मीराबाईंदरतील सर्व नागरिक बंधू आणि भगिनी, अविनाश जाधव यांचं थोड्या वेळा इथं आगमन होणार आहे. परंतु आज मी सर्व मराठी माणसांना धन्यवाद देतो. रात्रीपासून पोलिसांची दडपशाही चालली आहे. विषय होता मराठीचा सन्मान करणारा निघणारा मोर्चा. विजयी असेल. जेवढा जी.आर. विचारे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे एवढा तरी येईल ना, ह्या शासनाला तो जी.आर. मागे घ्यावा लागला, त्यांना शरणागती पत्करावी लागली आणि त्याच्यामध्येच पहिल्यांदा मराठी माणसांच्या एकजुटीचा विजय झालेला होता. सकाळी या शहरातील
आमदार नरेंद्र मेहता यांचं वक्तव्य वाचलं पाहिलं मी चॅनलवरती. मराठी माणसाबद्दल संशय घेणारे, मराठी माणूस आम्ही नागरिक आणि आपण आमच्या मोर्चावरचे संशय घेता आणि अशा प्रकारचं वक्तव्य केलंय. नरेंद्र मेहताजी आपल्याला महापौर करण्याला कुणी मदत केली होती? मातोश्रींनी केली होती, हे तुम्ही पहिल्यांदा आठवा. या शहरामध्ये तुम्ही महापौर झालात, अपक्ष म्हणून निवडून आला होता. या शहरामध्ये तुम्ही अपक्ष म्हणून निवडून आला होतात आणि त्यावेळेला माननीय उद्धवजींना सांगून आम्ही आमची मतं आणि आप्पा वसईवाले विरारवाले यांची मतं बहुजन पक्षाची आम्ही देऊन तुम्हाला महापौर बसवलं होतं. पण आता लक्षात ठेवा, ज्या मराठी माणसाने तुला महापौर म्हणून त्याचं नेतृत्व करायची संधी दिली, तुमच्या राजकीय दरवाजे खुलले, तीच मराठी माणसं तुम्हाला उद्ध्वस्त केल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचा मी नरेंद्र मेहताला इशारा देऊ इच्छितो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठी एकजुटीचा, मीरा भाईंदर आमच्या हक्काचं, महाराष्ट्र आमच्या हक्काचा.